नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि सुरुवातीला बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सगळ्यात मोठ्या घोषणेची। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना आज सकाळी कृषी विषयातले तीनही कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली। या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी आपापल्या घरी आणि शेतात परतण्याचं आवाहन केलं। हे तीनही कृषी कायदे मागे घेण्यासाठी काही शेतकरी संघटनांनी गेल्या वर्षभरापासून हे आंदोलन सुरूच ठेवलं होतं। किया गया है। किसान क्रेडिट कार्ड के कवरेज को भी बढ़ाने के सद प्रयत्न किए गए हैं। कृषि क्षेत्र में अधोसंरचना की कमी लंबे समय से थी। इस अधोसंरचना को बढ़ाने के लिए 1 लाख करोड़ रुपए का इंफ्रास्ट्रक्चर फंड प्रावधानित किया गया, जिस पर काम प्रारंभ हो गया है। अनेक संस्थाओं को इसका लाभ मिलने लगा है। फिर नीम प्रोटीन यूरिया हो, चाहे हमारा सॉइल हेल्थ कार्ड 22 करोड़ किसानों को देने का मामला हो, इन सब दृष्टियों से खेती और किसानी को लाभ पहुंचाने का प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में किया गया। प्रधानमंत्री जी चाहते थे कि किसानों के जीवन में जो बंदिशें हैं उनको खोला जाए। इस दिशा में अनेक कृषि अर्थशास्त्रियों ने, वैज्ञानिकों ने लंबे समय तक अध्ययन किया और इसके परिणाम स्वरूप प्रधानमंत्री जी कृषि सुधार की दृष्टि से 3 कानून लेकर आए, जिनको लोकसभा और राज्यसभा ने पारित किया। उन कानूनों का लाभ निश्चित रूप से किसानों को मिलने वाला था और उन कानूनों के पीछे प्रधानमंत्री जी की साफ नियत थी कि किसानों के जीवन में क्रांतिकारी बदलाव आए। लेकिन मुझे दुख है कि इन कानूनों का लाभ हम देश के कुछ किसानों को समझाने में सफल नहीं हो पाए। शेतकऱ्यांच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्णय घेतला असल्याचं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। मोदींनी घेतलेला निर्णय हा लोकशाही पद्धतीने घेतल्याचंही त्यांनी म्हटलं। विरोधक टीका केल्याशिवाय जगू शकत नाहीत असंही दरेकर म्हणाले। आपल्याबरोबर आहेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरजी। प्रवीण दरेकरजी, निर्णय मागे घेण्याचा झालेला आहे, आपली काय प्रतिक्रिया? मी स्वतः म्हणाल तर आज दुःखी आहे, चिंतित आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी जो ऐतिहासिक निर्णय मोदी साहेबांनी घेतला तो काही लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी त्यांना मागे घ्यावा लागला। कारण त्यांनी आपल्या वक्तव्यात सांगितलं की ज्यांच्यासाठी कायदा करतोय त्यांनाच नको असेल तर कशासाठी करायचं। म्हणजे दिव्याच्या प्रकाशा इतकं सत्य असताना सुद्धा आपण समजवण्यात कमी पडलो, हे हताशपणे मोदी साहेबांनी या ठिकाणी सांगितलं। आणि आपण बघाल 7 वर्षाच्या मोदी साहेबांच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचं हितच त्यांनी जपलंय। आपण बघाल देशामध्ये काही ठिकाणी आंदोलनाचा वणवा पेटला, परंतु देशात कुठेही शेतकऱ्यांनी या कायद्याच्या विरोधात त्या ठिकाणी भूमिका घेतली नाही। महाराष्ट्रात तर नाहीच नाही। प्रवीणजी, हा निर्णय झाल्यानंतर भाजपचे जे विरोधक आहेत त्यांची अशी प्रतिक्रिया येत आहे की उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, 700 लोकांचे बळी गेले आहे, तोपर्यंत वाट का बघितली, लोकशाहीचा आज विजय आहे आणि हुकुमशाही आज झुकली आहे, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहेत। लोकशाही पद्धतीनंच मोदी साहेबांना निर्विवाद नेतृत्व या ठिकाणी या देशातील जनतेनं दिलेलं आहे। आता झुकले, वाकले, झोपले अशा प्रकारच्या वक्तव्यांशिवाय हे टीकाच करू शकत नाहीत। तेवढं औदार्य, मोठं मन या ठिकाणी या नेत्यांचं किंवा राजकीय सुसंस्कृतपणा दिसत नाही। आणि म्हणून मला वाटतं आज मोदी साहेबांच्या वक्तव्यामध्ये सगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी उत्तरं आलेली आहेत। धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। तर आपण पाहतोय प्रवीण दरेकर या ठिकाणी सांगतात की या निर्णयाचं खुले मनानं स्वागत करा, अशा पद्धतीनं जर तर म्हणत स्वागत करू नका। व्हिडिओ सचिन गोबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर देशभरात अनेक शेतकऱ्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केलं। प्रामुख्याने गाझीपूर इथल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी जिलबी वाटून आपला आनंद साजरा केला। दुसरीकडे दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर राज्यातही शेतकऱ्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. राज्यभरातून शेतकरी संपाची हाक देणाऱ्या अहमदनगरमधल्या पुणतांबा गावात पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंद व्यक्त केला गेला. यावेळेला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दुसरीकडे नाशिकमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी जल्लोष केला. पुण्यातही फटाके वाजवून आणि साखर वाटून शेतकऱ्यांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केलं. सांगलीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना साखर वाटली. तीनही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. दरम्यान राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं हे क्रेडिट असल्याचं म्हटलंय. हा निर्णय आधी झाला असता तर अनेक शेतकऱ्यांचे प्राण वाचू शकले असते असंही त्यांनी नमूद केलं. केंद्र सरकारने आज कृषीच्या संदर्भातले तिन्ही कायदे मागे घेण्याचा जो निर्णय केला, मला वाटतं की गेली वर्षभर ऊन वारा पाऊस सहन करून शेकडो शेतकरी बांधवांचं बलिदान देऊन ज्या शेतकरी बांधवांनी आंदोलन चालवलं त्यांचं हे संपूर्णपणे क्रेडिट आहे. याच शेतकरी बांधवांनी देशातल्या शेतकऱ्यांना जागृत केलं, शेतकऱ्यांची एकजूट केली, त्यांचं खरं हे सर्व क्रेडिट आहे. मला वाटतं की कदाचित हा निर्णय उशिरा झाला. जर हा निर्णय आधीच झाला असता तर शेकडो शेतकऱ्यांचे प्राण आपण वाचू शकलो असतो. त्याच्यासोबतच अजूनही शेतकरी बांधवांच्यासाठी खूप काही करण्याची आवश्यकता आहे. गेली अनेक वर्षांपासून शेतकरी बांधव अडचणीत आहेत. मग MSP प्रमाणे खरेदी करण्याचा विषय असेल, मला वाटतं की MSP दराने वर्षभर ही खरेदी सुरू असली पाहिजे. तिकडे या घोषणेनंतर ज्या दिवशी संसदेत हा कायदा प्रत्यक्षात रद्द होईल त्याच दिवशी आंदोलन मागे घेऊ अशी घोषणा या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेते राजेश टिकेत यांनी व्यक्त केले. तर सरकारनं MSP सोबतच अन्यही मुद्द्यांवर गांभीर्यानं चर्चा करून निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली. वो अभी कानून जब तक पार्लियामेंट में वापसी नहीं होंगे, जब तक नहीं, पहले पार्लियामेंट में वापसी हो जब ही देश की जनता मान देगी. MSP पे गारंटी कानून बने. लेकिन जो वापस लिया है उसके बारे में आप क्या कहेंगे? आपका मुद्दा क्या है? मेन अभी मुद्दा है 3 कानून ये वापसी हो, MSP पे गारंटी कानून बने और फिर भारत सरकार से बातचीत हो. आपण देखा की आपण बघितलं की या ठिकाणी जे आहे ते जोपर्यंत पार्लमेंटमध्ये ते 3 कायदे जे आहेत ते माघारी होत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन जे आहे असं चालू राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा रमेश स्वामी, विजय राऊत, न्यूज 18 लोकमत, पालघर. दरम्यान कायदे रद्द करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी त्यांचे आभार मानले. देशात पहिल्यांदा एखाद्या पंतप्रधानांनी संसदेत घेतलेला निर्णय मोठ्या मनानं मागे घेतला असंही त्या म्हणाल्या. आदरणीय नरेंद्र मोदीजींनी जे तिन्ही कृषी कानून ते वापस घेतलेले आहे त्याच्यासाठी पूर्ण देशचे किसानच्या वतीने आणि आमच्या महाराष्ट्राचे किसान शेतकऱ्यांच्या वतीने मी पंतप्रधानजीच्या मनापासून धन्यवाद करते आणि अभिनंदन सुद्धा करते. आणि त्याच्यामध्ये काही विरोधक लोकांचे मी ट्विट पाहिले, बाईट्स पाहिले, त्याच्यामध्ये ते म्हणतात की आज नरेंद्र मोदीजींचा घमंड तुटला आणि शेतकऱ्यांची जीत झालेली आहे. तर मला कुठे ना कुठे असं वाटतं की पंतप्रधानची हार आणि जिंकचा विशेष येत नाही. या सगळ्यांविषयीमध्ये पंतप्रधानजीचं कद हा 10 गुणा वाढलेला आहे आणि याच्यामध्ये हे स्पष्ट दिसतात आहे की देशाचे जे पंतप्रधान आहे देशचे लोकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी ते किती समर्पित आहे. हा ऐतिहासिक लढा शेतकऱ्यांनी दिला असून ही बाब इतिहासात नोंदवली जाईल असं म्हटलंय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी. शेतकऱ्यांनी 1 वर्ष सातत्यानं लढा यामध्ये दिलेला आहे. खरं जे कडाक्याची थंडी, रक्त गोठवणारी थंडी असेल किंवा ऊन पावसाचा विचार न करता त्यांच्या रस्त्यामध्ये खिळे ठोकले असताना
ह्या शेतकऱ्यांनी दिलेल्या लढ्याबद्दल तर पहिलं त्या शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. हा लढा ऐतिहासिक लढा आहे. इतिहासामध्ये ज्यावेळेस नोंद होतील निरनिळ्या पद्धतीच्या आंदोलनांची लढ्याची, त्यावेळेस या लढ्याची नोंद प्रामुख्यानं घेतली जाणार आहे. शेतकरी आंदोलन जगानं पाहिलं, जगानं कौतुक केलं आणि आज कायदे मागे घेतले. हे ठीक आहे, कायदे मागे घेतली, ही तर आमची मागणी होती, आम्ही ती मागणी करतच होतो. कायदे मागे घेऊन भागणार कसं आहे? यामध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात त्यांना झालेला त्रास याचे जबाबदार कोण? या आंदोलनामध्ये 500 पेक्षा जादा शेतकरी मृत्युमुखी पडले, त्यांचे जबाबदार कोण? ज्या शेतकऱ्याला तुम्ही चिरडून मारलं त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न शिल्लक राहतो आहे. पण 15 महिन्यांपूर्वी निर्णय घेतला असता तर अनेक शेतकऱ्यांचे जीव वाचले असते, अशी प्रतिक्रिया दिली राज्यातले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी. आज जो निर्णय होतो 15 महिने लागतात त्या गोष्टी समजायला, आणि ते पण निवडणुका डोळ्यासमोर आहेत म्हणून निर्णय कदाचित घेतला असावा. पण माझं म्हणणं, हा निर्णय 15 महिने अगोदर घेतला असता तर विनाकारण लोकांना आंदोलन करायची वेळ आली नसती, शेतकऱ्यांचे जीव गेले नसते, आंदोलनामुळे जे काही प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालं ते झालं नसतं. दरम्यान तीनही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर राज्यभरातून अनेक राजकीय प्रतिक्रिया येऊ लागलेत. प्रकाश आंबेडकर यांनी हे कायदे संसदेत जेव्हा मागे घेतले जातील तेव्हाच त्याला खरा अर्थ आहे असं म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे परत घेण्याची घोषणा केली. आता पाहायचं हे आहे की ही घोषणा पुन्हा पार्लमेंटमध्ये केल्या जाते का, आणि केली तरच तिचा अर्थ आहे, नाही तर अर्थ नाही. दुसऱ्या बाजूस सुप्रीम कोर्टामध्ये याच विषयावरती याचिका आहे. सुप्रीम कोर्टाला आमची विनंती आहे की कृषी हे राज्याचा विषय आहे की केंद्राचा विषय आहे, या संदर्भात ताबडतोब त्यांनी निकाल द्यावा. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं नाईलाजानं हा निर्णय घेतला असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलंय. खरं म्हणजे या देशात शेतकरी एकत्रित आल्यावर शेतकऱ्यांच्या ताकदीपुढं भाजपचं सरकार शेवटी झुकलं. खरं म्हणजे हा निर्णय पूर्वीच घेतला असता तर 631 लोकांच्या प्राणांचं बलिदान देण्याची आवश्यकता भासली नसती. पण शेतकऱ्यांच्या विरोधी नेहमी सतत विरोधात भूमिका घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आज शेतकऱ्यांच्या ताकदीपुढं नमावं लागलं. मी तमाम शेतकरी जे या आंदोलनात सहभागी झाले, शेतकरी नेते जे सहभागी झाले, त्यांचं अभिनंदन करेन. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला खरा, पण त्यासाठी तात्काळ अध्यादेश आणून हा निर्णय घ्यायला हवा होता असं म्हटलंय काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी. तर राज्यभरातल्या काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, अगदी शिवसेनेने सुद्धा पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करतानाच हा निर्णय यापूर्वीच घ्यायला हवा होता, म्हणजे अनेकांचे प्राण वाचले असते, अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. राज्यभरात अनेक ठिकाणी विविध संस्था आणि संघटनांनी एकत्र येत शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. आणि हा देशभरातल्या शेतकऱ्यांच्या एकतेचा विजय असल्याचं हे सगळेजण आवर्जून सांगत होते. देशभरात सुमारे 2 डझनपेक्षा जास्त शेतकरी संघटनांनी केंद्राच्या या तीनही कृषी कायद्याच्या विरोधात आवाज चढवला होता. पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. सर, पंतप्रधानांच्या निर्णयाकडे आपण कसं बघता? 2 गोष्टी आहेत की पंतप्रधान कुठलाही निर्णय राजकीय फायद्याशिवाय आणि सत्तेमध्ये राहण्याकरता निवडणुका जिंकण्याशिवाय ते घेत नाहीत. हा निर्णय किंवा काही दिवसापूर्वी घेतलेला पेट्रोल डिझेलच्या किमती अचानक कमी करण्याचा निर्णय, हा ज्या पोटनिवडणुका झाल्या त्यातून जो अनपेक्षित त्यांच्या दृष्टीने निकाल लागला, त्यामुळं डिझेल पेट्रोलचा निर्णय घेतला. आता पुढं पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या अतिशय महत्त्वाच्या निवडणुका आहेत. आज पंजाबमध्ये भाजपचा कुणीही नेता किंवा कुणीही
लोकप्रतिनिधी कुणी केंद्रीय मंत्री फिरू शकत नाही, वस्तुस्थिती आहे. वर्षभर झालं शेतकऱ्यांचं आंदोलन चाललेलं आहे. 500-600 लोकांचे बळी गेलेले आहेत, त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. लखीमपूर खेरीसारखी निर्दयी घटना घडते आणि अजूनही केंद्रीय राज्यमंत्री काही राजीनामा देत नाहीत. आणि यातून मग येणाऱ्या निवडणुकीला आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागेल हे दिसल्याबरोबर मोदींनी त्यांच्या राजकीय लाभाकरता हा निर्णय घेतलेला आहे. अजूनही ही चूक होती असे ते कबूल करायला तयार नाहीत. आमचं योग्यच होतं, पण आम्ही समजवायला कमी पडलो, अशा प्रकारची काहीतरी बोलवणूक करता येते. पण एक चांगली गोष्ट आहे, मी शेतकऱ्यांना त्यांनी ज्या आंदोलनामध्ये वर्षभर भाग घेतला, मला वाटतं की जगाच्या इतिहासामध्ये एवढं मोठं आंदोलन इतकं प्रदीर्घ काळात चाललेलं मला दुसरं काही दिसत नाही. आणि त्यामुळं शेतकरी नेत्यांचा शेतकऱ्यांचा खरं म्हणजे विजय आहे, त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आता प्रश्न असा आहे की मोदी म्हणतात की आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये हा निर्णय घेऊ. माझी मागणी आहे की ज्या प्रकारे तुम्ही हे कृषी कायदे अध्यादेशानं आणले तसे तुम्ही आजच्या आज अध्यादेशाने रद्द करा. अध्यादेशाचा कायदा बदलण्याकरता आपल्याला संसदेमध्ये चर्चा करावीच लागेल, त्यावेळेला प्रदीर्घ चर्चा आपण करूया. पण आता पुन्हा घोळ घालत बसू नका, कारण आत्ताच्या आत्ता तुम्ही एक मनाचा मोठेपणा दाखवून हे अध्यादेशानेच कायदे रद्द करा अशी आमची मागणी आहे. याला जोडून सर मला आता 2 दिवसापूर्वी जर बघितलं तर ईडी आणि सीबीआयच्या संदर्भात अध्यादेशांना तोंडावरती हिवाळी अधिवेशन आहे. अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरती अध्यादेश जर आजच आणलं जशी आपण मागणी करता तर शेतकरी आंदोलन मागे घेऊ शकतात का? नाही, शेतकऱ्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जोपर्यंत ते स्पष्टपणे कायदे रद्द होत नाहीत आम्ही जाणार नाही. त्यांना घरी पाठवलं पाहिजे. खूप त्यांनी हा स्पष्ट होले. ही साधी मागणी आहे की ज्या प्रकारे तुम्ही अध्यादेशाने कायदे लागू केले त्याच प्रकारे अध्यादेशानं हे कायदे रद्द करा. नंतर अध्यादेशाचं कायद्यामध्ये रूपांतर करावंच लागतं. ते हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चेने होईल, पण आत्ता हे कायदे अध्यादेशाने रद्द करा. त्याकरता आता पुन्हा हट्टीपणा करू नका अशी माझी प्रामाणिक मागणी आहे. नवी दिल्ली उमेश सह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत. दरम्यान हा शेतकरी एकजुटीचा विजय असल्याचं डाव्या आघाडीचे नेते अजित अभ्यंकर यांनी म्हटलंय. नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारने ज्या प्रकारे शेतकऱ्यांना त्यांच्या अर्थव्यवस्थेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला होता, त्याच्याविरुद्ध शेतकरी जीवाच्या आकांताने लढले. संपूर्ण कामगार चळवळीने जनचळवळीने त्यांना पाठिंबा दिला. संसदेमध्ये संसदेच्या बाहेर जिल्ह्यामध्ये जाऊन एकंदर स्थिती लोकांच्याशी सुसंवाद, पत्रकारांशी सुसंवाद, पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क असा एक कार्यक्रम घेतला. साधारणतः आम्हा काही लोकांचा प्रयत्न असा असतो की जिल्ह्यामध्ये गेलं पाहिजे आणि प्रत्यक्ष ग्राउंड लेवलची परिस्थिती काय आहे, ती संघटनेची असो, राज्याच्या लोकांची असो, जिल्ह्याच्या विविध क्षेत्रातले घटक आहेत, शेतकरी असेल, उद्योजक असेल, कामगार असेल, आदिवासी असेल, उपेक्षित असेल, दलित असेल, या सगळ्यांच्या एकंदर स्थितीबद्दलची माहिती घ्यावी. आणि आम्ही लोक फादरही आहेत, बहुलबाई आहेत, आमचे अनेक सहकारी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किसान प्रोजेक्टचा तत्पुरे राज्यमंत्री आहेत. तर त्या ठिकाणचं व्यासपीठ इथं जे प्रश्न आम्ही समजून घेतले, जाणून घेतले, त्या प्रश्नांची मांडणी त्या व्यासपीठावर करून इथल्या भ्रष्टाचं ओझं काही कमी करता येता हा या दौऱ्याचा पाठीमागचा येतो. मला आनंद आहे की मी गेले 2-3 दिवस नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये फिरतोय. अनेक गोष्टी, अनेक प्रश्न, अनेक लोक, अनेक शिष्टमंडळ ही व्यक्ती आणि त्यांनी अनेक प्रकारच्या भ्रष्टाची बांधणी आम्हा लोकांच्या समोर केली. मी आमच्या सरकारला सांगितलं की हे लोकांचं म्हणणं आपण ऐकलं,
इथं एवढंच करून थांबता येणार नाही. मुंबईला गेल्यावर किंवा गरज असेल तर काही प्रश्न केंद्र सरकारचे दिल्लीला असं जाऊन आपण संबंधित विभागाच्या प्रमुखांशी याबद्दलची चर्चा करूया, मांडणी करूया आणि प्रश्नाची सोडवणूक करायला जे काही हातभार लावता येईल तो हातभार लावूया हा निर्णय घेऊन आता आम्ही कामाला लागलेलो आहोत. या संदर्भात किंवा अन्य प्रश्नाच्या बाबतीत काही प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर आपण विचारू शकता. व्यासपीठ तुमच्याकडे. और जर केंद्रीय कृषी कायदे रद्द केल्यासंदर्भात आपली प्रतिक्रिया मराठी आणि हिंदीत कृपया द्या प्लीज. असं आहे की या कायद्याच्या संबंधी आज जे चर्चा चालू कृषी क्षेत्रामध्ये काही बाबतीत बदल करावे, गुंतवणुकीला वाव मिळावा, शेतकऱ्याला उत्तम किंमत मिळावी, त्याच्या मालाला जागतिक बाजारपेठ मिळावी याचा विचार केंद्र सरकारमध्ये चालू होतो. मी स्वतः 10 वर्ष देशाचा शेतीमंत्री होतो आणि माझ्यासोबत याच्या सविस्तर चर्चा झाल्या. त्यावेळेला कायद्यामध्ये दुरुस्ती करावी का काय अशी चर्चा झाली. पण यासंबंधीचे निर्णय मंत्रिमंडळामध्ये किंवा देशामध्ये दिल्लीला बसून घ्यावे या मताचा मी नसतो. आपल्या घटनेला कृषी हा विषय राज्य सरकारचा विषय आहे आणि म्हणून राज्य सरकारला विश्वासात घेऊन राज्याचे प्रतिनिधी विविध कृषी विद्यापीठ, विविध कृषी धारकांच्या संघटना यांना विश्वासात घेऊन आपण यासंबंधीचा विचार केला पाहिजे हे आम्ही लोकांनी ठरवलं. मी स्वतः देशाचा कृषी मंत्री म्हणून देशाच्या सगळ्या राज्याच्या कृषी परिणाम सहकार या खात्याच्या मंत्र्यांच्या बैठका घेतल्या आणि या भारताच्या संबंधीची चर्चा केली. त्यानंतर सरकार बदललं आणि मोदी सरकारने 3 कायदे एकदम सदनामध्ये आले. त्याची पूर्ण चर्चा ही राज्यांच्यावर करणं किंवा पार्लमेंटच्या सदस्यांच्यावर करणं किंवा शेतकरी संघटनांच्यावर करणं ही प्रक्रिया झाली नाही. 3 कायदे आले आणि अक्षरशः काही तासात म्हणजे पाऊण तास, 1 तास, 2 तास, 3 तास याच्यामध्ये हे कायदे मंजूर करतात. आम्ही सगळ्यांनी हट्ट पार्लमेंटमध्ये केलं की कृषी क्षेत्र या देशाचा अथवा अन्नधान्य ही हुकीची समस्या सोडवायचा मार्ग आणि हा मार्ग ज्यांच्या हातामध्ये ज्यांच्या कष्टाचा आहे तो कृषक, तो शेतकरी. त्या संबंधीचे कायदे जर करायचे असतील तर त्याची सखोल चर्चा झाली पाहिजे. हा राजकीय बदलण्याचा विषय नाही. आपण एकत्र बसून आणि याच्यावर चर्चा करून निर्णय घेऊ. पण सत्ताधारी पक्षांनी म्हणजे विरोधकांचं हे मान्य केलं नाही आणि त्यामुळं सभात्याग करावा लागला. सभागृहामध्ये थोडा गोंधळही झाला आणि त्या परिस्थितीमध्ये हे कायदे मंजूर करून टाकले. हे मंजूर केलेले कायदे संपूर्ण शेती अर्थव्यवस्थेच्या बाबतीत काही समस्या निर्माण करणार होती अशी शंका अनेकांच्या मनात होती आणि त्यामुळं हे कायदे झाले. पण त्या कायद्याला विरोध हा सुरू झाला. देशाच्या इतिहासामध्ये जवळपास 1 वर्षाच्या पेक्षासुद्धा अधिक शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन त्या ठिकाणी बसतात. वर्षभर उन्हाचा विचार करत नाही, थंडीचा विचार करत नाही, पावसाचा विचार करत नाही. पण या कायद्याच्या संबंधीची आपली मागणी वाटते. हे 1 वर्षभर संघर्ष करतो.